आज चालायचं लयच कंटाळा आलाय. ऑफिसवरून निघालो होतो घरी, काय करावं. सायकल घेऊ, सायकल रेंट करून जातो मी. आज लय कंटाळा आला. झालेलं आहे सायकल आणला. चलो घेतलेली आहे सायकल. चाललेलो आहे घराकडं. घराशेजारी एक लॉसन आहे, तिथं लावायची सायकल. इथल्या एका लॉसन पासून घेतली. गाडी आहे का. मेन म्हणजे ह्याला बॅटरी आहे आणि पॉवर मोड म्हणून आहे. तो पॉवर मोड ऑन केला ना की एक पॅन्डल मारलं की पळते सायकल. इथं असा पॉवर मोड आहे, हातात कंट्रोल आहे. ते कमी जास्त केलं की त्याचं स्पीड कमी जास्त होते. जबरदस्तच. बुंगा चढ येऊ दे काय येऊ दे, बिलकुल अजिबात थांबायचं नाही. भिंगरी भिंगरी बघायचं का. एक पॅन्डल मारलं की बेकार पिकअप जोरात देते सायकल. जबरदस्त जॅपनीज टेक्नॉलॉजी. म्हणजे पूर्ण पण बॅटरीवर चालत नाही आणि पूर्ण पण पॅन्डलवर नाही. नुसतं पॅन्डलवर पाय ठेवला, नुसतं पॅन्डलवर पाय ठेवायचा, डायरेक्ट सुम पिकअप देते ना. असली भारी पिकअप जोरात. त्याला खाली बॅटरी दाखवतो मी पुढे गेल्यावर. 15 मिनिट झालेत आणि मी माझ्या रूमच्या जवळ पोहोचतोय. अजून 15 मिनिट आहेत, पण ठीक आहे, जाऊ दे. मी अर्धा तास टोटल वापरू शकतो. पण आता मी लावतो, बास झालं, कंटाळा आला मला. आता घरी पण जायचं आहे, उद्याचा डबा बनवायचा आहे, त्यामुळे जास्त टाइमपास करण्यात काय अर्थ नाहीये. युजली नसती त्या ठिकाणी ती सायकल. मला जस्ट नशिबाने दिसली आणि कंटाळा आलेला, म्हणलं घेऊया चला. ओके. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. पहिल्यांदाच सायकल घेतली, आधी काय माहित नव्हतं कशी घ्यायची काय. त्याचं काय ॲप्लिकेशन आहे आणि अर्ध्या तासासाठी काहीतरी 150 येन आहे. 2000 रुपये येन डिपॉझिट. अर्धा तास 150 येनमध्ये जायचं. आणि फक्त प्रॉब्लेम असा असतो आपल्याजवळ, जर समजा लॉसन नसेल, जर स्टँड नसेल, तर मग ती सायकल लावायची कुठं, ते घेऊन बसायचं. रात्री जर का 12च्या आसपास घेतली ना, सकाळपर्यंत घेऊन थांबायचं. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. मी आधीच बघितलं होतं की आमच्या घराच्या शेजारच्या लॉसनच्या इथं एक जागा शिल्लक आहे, सो मी घेतली. लेट्स गो. तिथं लॉसन दिसतंय समोर, त्या लॉसनच्या इथं सायकल लावू शकतो. रेड सिग्नल झालेलं, थांबायला काय. जागा ही ही अशी आपली सायकल लावलेली आहे. आता याची लाईट वगैरे बंद करूया. ओके, लाईट बंद. इथं खालच्या साईडला बॅटरी आहे. ॲप्लिकेशनमधून जर मी बटन दाबलं तर हे लॉक होईल. अजून लॉक नाही केलं, 8 मिनिटात. इथं घेर दिसत आहेत, 3, 2, 1. ही घंटी, हे सगळं स्पीडोमीटर. हे वरती केलं की इको मोड, फास्टमध्ये पळती सायकल. कमी केलं की नॉर्मल. हे 90 डिग्री काय हे मी काय बघितलं नाही अजून. हे देनगेन आणि हे राईतो. हे दाबले की लाईट चालू बंद. हे देनगेन म्हणजे चालू बंद झालं. सगळा विषय आहे. मोटर बॅक साईडला दिसते इथं. मोटर मे बी ह्याच्यात आहे का ह्याच्यात माहीत नाही, पण आहे ह्याच्यात. बॅटरी मोटर आहे. जबरदस्तच.
आता इथं आहे ब्लू लाईट आणि हे अनलॉक आहे. मी ॲप्लिकेशनमधनं बटन दाबलं की ते ग्रीन होईल. झाली लॉक. यस, आपली सायकल रिटर्न झालेली आहे. इथं ग्रीन लाईट लागलेली आहे. सो यस, आपण आता जाऊ शकतो. ॲप्लिकेशनमध्ये रिटर्न बटनवर काय केलं क्लिक होत नव्हतं. मला काय समजत नव्हतं नक्की विषय काय झाला आहे. मग जेव्हा मी सायकलचं लॉक बंद केलं फिजिकली, त्यानंतर तिथं रिटर्नचं बटन ॲक्टिवेट झालं. मग ते रिटर्न बटन दाबल्यावर सायकल रिटर्न झाली आणि तर ग्रीन लाईट लागली. तोपर्यंत काय होत नव्हतं. मग मला कळत नव्हतं. 5 मिनटं मी जरा गडबडलो, म्हणलं काय रिटर्न होत नाही. पण झालं शेवटी. पण भारी एक्सपिरियन्स, एक नंबर, जबरदस्त. म्हणजे पाय पण ठेवून देत नव्हतं पॅन्डलवरती. लगेच पुढं सिग्नलला थांबलेलो, जस्ट पाय ठेवला पुढं. डेंजर, टेक्नॉलॉजी डेंजर. मे बी आपल्याकडे पण असतील असं सायकल्स, पण कधी चालवलं नाही, माहिती नाही. अशी रेंटेड मिळत नाहीत ना आपल्याकडे, त्यामुळं असं एक अंदाज नाही, कधी चालवलीच नाही, अशी कोणी घेतली पण नाही. तरी विचार करतो, इथले लोक एवढी सायकल, एवढ्या लांबपर्यंत सायकल चालवतात कशी. म्हणजे आपल्याकडं जेवढ्या ताकदीमध्ये 1 किलोमीटर जाईल ना, एवढ्या ताकदीमध्ये इथं जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर जाईल. मग का नाही सायकल चालवून लोक. पण चांगली, मस्त, जबरदस्त. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की आपल्याला पार्किंग करायला सायकलला जागा मिळाली पाहिजे. पहिल्यांदा पार्किंग आहे का चेक करायचं आणि मगच सायकल घ्यायची. नाही तर मग रात्रभर सायकल आपल्याला घेऊन फिरायला लागते. जिंदगी एक सफर है सुहाना.